फक्त आमच्या भाऊचा एकच प्रश्न आहे, 15 दिवस त्यांनी वापरलंय हां आणि त्याच्यातले मला 10 वेळेस प्रश्न विचारलाय. हे आपल्याला दर बॅचला कंटिन्यू भेटेल ना? पण आपल्याकडे आता ह्या मिनिटाला यांचा प्रश्न आहे बरं का. नाही एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे तो, महत्त्वाचा यांनी म्हणजे आहे. आणि असंच मिळालं का? झालं काय माहिती का? झालं काय, बॅग शिल्लक नव्हती एक दिवस, बॅग शिल्लक नव्हती तिथं बरं का. करायचं काय? नाही, करायचं काय? आता झालं काय माहिती का? घाटात दिवस मावळला काय आता करायचं? झालं काय, रिझल्ट आला बरोबर. वापरायचं तर 100% मेंटॅलिटी झाली आणि आता इथून पुढचं प्रोडक्ट आपण 100% तेच वापरणार. दुसरं मागचा तोच अनुभव आहे का? पण- चांगले प्रोडक्ट सापडलं ना त्याचं शॉर्टेज येतं. शॉर्टेज येतं आणि ते जर समजा सगळ्यांना माहित झालं तर सगळे वापरणार. आता काय शेवटी प्रत्येकाला जगणं आणि वापरावं. मी तर म्हणतो ते नाही वापरणार. नाही ज्यांनी रिचार्जर सगळे नाही वापरणार. नाही वापरणार. पोल्ट्री कमी झाली वाले आपली. मला सांगा एक मिनिट पोल्ट्रीमध्ये नाही जर वापरणार. success झाला नसेल- कशाला सांगतो? एक लक्षात घ्या, दूध आणि दारूचा विषय घ्या. दूध आरोग्यदायी आहे का दारू? दूध तर चांगलं मिळते सगळीकडं, तरी पण लोक दारूच का बरं पिते? गुटखा चांगला आहे का? खारीक खोबरं, खाली खोबरं तरी पण बदाम, काजू बदाम, पिस्ता कोण नाही खात, कोणी खात नाही. पण गुटखा एक नंबर. म्हणजे मला सांगायचं काय, ही वृत्ती आहे माणसाची, वृत्ती अधोगतीकडे जाणारी. उत्तेजनासाठी स्वस्तात उत्तेजना मिळाली पाहिजे, किक बसली पाहिजे, ही पिढी तयार झालेली आहे पुढे. त्याच्यामुळे याला कधी याच्यामध्ये तेच लोक टिकणार ज्या लोकांचं प्रारब्ध काय आहे, मजबूत आहे, ज्यांना खरोखर चांगली दिशा, चांगले विचार, चांगली संगत, संस्कृती, संस्कार आहे, तेच लोक याच्यामध्ये टिकणार आहे. बाकी लोकांजवळ ना मिल्कच्या जवळ टिकणार, ना यासाठी वैदिक टिकणार. आलं लक्षामध्ये?